आज संक्रांतीला शंकरपाळे केले. का केले ते सांगतेच, पण त्याआधी तुम्हालाही अर्जंटमध्ये जर शंकरपाळे खुसखुशीत करायचे असतील तर यामध्ये मी एक ट्रिक पण सांगितली आहे. नक्की व्हिडिओ पूर्ण बघा. मी तसे तर फक्त गव्हाच्या पिठाचेच करत असते, पण यावेळेस मिक्समध्ये सगळं टाकलंय. गव्हाचं पीठ, मैदा आणि रवा असं सगळ्यांचं मिक्स करून मी शंकरपाळे करणार आहे. मग त्यासाठी एका पातेल्यामध्ये 1 वाटी साखर, 1 वाटी पाणी आणि जेवढं हवं तेवढं आपल्याला तूप टाकलं आणि मग या पाण्याला थोडंसं गरम केलं. जोपर्यंत साखर विरघळत नाही तोपर्यंतच, जास्तीही याला गरम करायची गरज नाही. तूप आणि साखर त्या पाण्यामध्ये विरघळून घेतली आणि नंतर ते पाणी थंड व्हायला ठेवलं. थंड पाणी होतंय तोवरच इकडं मी ताटामध्ये सगळं जे आहे ते अंदाजाने घेतलंय. अर्धी वाटीच्या जवळपास रवा होता आणि 2 वाट्या मैदा होता आणि त्यानंतर मी 1 वाटी त्यामध्ये गव्हाचं पीठ पण घातलंय. गव्हाचं पीठ आधी 1च वाटी घातलं. नंतर जर पाणी मला जास्त वाटलं तर मी परत 1 वाटी घालणार होते. तर असं करून मला सगळं मिळून 5 वाट्या मिक्सर लागलेलं आहे. पाणी जे होतं ते 1 वाटी पाणी आणि 1 वाटी साखर होती, त्यामुळं पाणी भरपूर झालेलं आणि 5 वाट्या मग मला हे सगळं मिश्रण लागलं. मी पाणी एकत्रच टाकून दिलं सगळं आणि पीठ मिक्स करून घेतलं. शेवटी मी यामध्ये वेलची पूड टाकली आणि एक अर्जंट जेव्हा मळलं तेव्हाच करायला घेतलं. यामध्ये रवा असल्यामुळे तुम्ही याला भिजायलाही ठेवू शकता. भिजायला ठेवलं तर रवा हा फुगतो, पण मला एवढं अर्जंटमध्ये करायचं होतं की मग मी लगेचच करायला पण घेतलं. या पिठाच्या आम्ही अशा छोट्या छोट्या गोळ्या केल्या आणि 2 ते 3 ते 4 पोळ्या अशा प्रकारे लाटून घेतल्या आणि त्या पोळ्या एकावर एक टाकून घ्यायच्या. मध्ये काहीही लावायचं नाही. लावत असाल तर तूप हरकत पण अजिबातही गरज नाही. शंकरपाळ्या व्यवस्थित खुसखुशीत होतात. मग लाटून घेऊन त्यानंतर त्याच्या आवडीनुसार कापं तयार करून घेतली. शंकरपाळ्याची फर्माईश माझ्या मुलीची होती. 10 तारखेला तिचा बड्डे होता आणि मी नेमकी त्या दिवशी बिमार होते, त्यामुळे मी अजिबातही काहीही केलेलं नव्हतं. मी अक्षरशः झोपून होते आणि तिच्या बड्डेला फक्त एक केक आणून कट केला होता आणि खायलासुद्धा काहीच नव्हतं केलेलं. त्यामुळं तिनं परत म्हणाली होती की मम्मी माझ्यासाठी परत तू बरी होशील तेव्हा शंकरपाळे कर, आणि ती असंही दुसरं गोड काहीही खात नाही. त्यामुळे मग आवर्जून मी बरी झाल्यावर हे करायलाच घेतलं आणि आज तिळाचे लाडू करत करत हे पण करून घेतलं. शंकरपाळ्याचं तेल गरम झालं की त्यामध्ये शंकरपाळे टाकले आणि मग मंद आचेवरच शंकरपाळे जे आहेत गोल्डन कलर येईपर्यंत असे व्यवस्थित तळून घेतले आणि आता बघू शकता तुम्ही लेयर्स एकदम छान दिसायला पण लागलेत आणि शंकरपाळे एकदम खुसखुशीत होतात आणि गव्हाच्या पिठामुळं टेस्टसुद्धा एकदम छान लागते. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.